उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांना काहीतरी खायला बनवावंच लागतं. मग एकदा तरी अशी गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी तुम्ही नक्की बनवून पहा. नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी खुसखुशीत तिखट शंकरपाळीची रेसिपी. बनवायला सोपी, झटपट तयार होते आणि चवीला म्हटलं तर कमाल लागते. तर ही शंकरपाळी तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करू शकता. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बेसन लागणार आहे. गव्हाच्या पिठाचं निम्मं आपल्याला बेसन इथे घालायचं आहे. बेसन घातल्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ती अगदी खुसखुशीत तयार होते. तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचाभर मी इथे लाल तिखट घालते. लाल तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. अगदी पाव चमचा हळद. त्यासोबतच यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालायचा, चोळून घालायचा. म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो शंकरपाळीमध्ये खूप छान लागतो. तर आपली जी शंकरपाळी आहे त्याला अजून छान चव देण्यासाठी इथे मी 2 ते 3 छोटे चमचे कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी घातल्यामुळे शंकरपाळीला एक वेगळा फ्लेवर येतो आणि चवीला देखील अप्रतिम लागते. तर आता हे जे सुखे जिन्नस आहेत ते आपण एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर यामध्ये तुम्ही कसुरी मेथी जरूर घाला, त्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ती खूपच चवीला छान लागते. आणि जर कधी कसुरी मेथी नसेलच आणि घरामध्ये जर ताजी मेथी असेल तर कढईमध्ये हलकीशी 2-3 मिनटं परतवून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची. तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतं, आपली जी शंकरपाळी आहे ती खुसखुशीत होते आणि अगदी जास्तीत जास्त दिवस ती अगदी तशीच राहते खुसखुशीत. तर आता हे आपण सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेऊ, म्हणजे हाताला चटके नाही बसणार. तर आता इथे बघा, हे चमच्याने एकदा मी मिक्स करून घेतले. आता हातानेच आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं हे जे तेल आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांचा दिवसभर हट्ट असतो काहीतरी खायला दे. मग अशा वेळी अगदी झटपट तयार होणारी शंकरपाळी तुम्ही ही नक्की बनवून द्या. चवीला अप्रतिम लागते आणि अगदी महिनाभर ही शंकरपाळी सहज टिकते. तर इथे बघा, हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. अगदी परफेक्ट तेलाचं मोहन आहे, याची मूठ तयार होते, तुम्ही बघू शकता. तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून शक्य होईल तितकं हे आपलं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर शंकरपाळीसाठी जेव्हा कधी आपण पीठ मळू ते थोडंसं आपल्याला घट्टच हवं आहे, कारण पीठ घट्ट असल्यावरच आपली जी शंकरपाळी आहे ती जास्त खुसखुशीत होते. तर इथे बघा, हा गोळा जो आहे मी मळून घेतलेला आहे. छान घट्टसर हा गोळा तयार झालेला आहे. तर आता यावरती आपण 1 चमचावर तेल घालू आणि तेलामध्येच आपण हे 2 मिनटं छान मळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं जे हे पीठ आहे ते छान मऊ असं तयार होतं. तर इथे आपलं हे पीठ मळून तयार आहे. हे आपण 5 ते 10 मिनटं असंच भिजत ठेवू. तर इथे 10 मिनटं झालेली आहेत. पीठ जे आहे ते चांगलं भिजलं गेलं आहे. तर आता यामधला आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे. तर जेवढा आपण चपातीसाठी घेतो त्यापेक्षा थोडासा मोठाच गोळा घ्यायचा. आणि आता हे जे बाकीचं पीठ आहे ते आपण झाकून बाजूला ठेवू, म्हणजे हे सुकणार नाही. तर आता आपण हे लाटून घेणार आहोत. जशी आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं हे जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. तर याला अजिबात तेलाचा हात किंवा पिठाचा हात लावण्याची गरज नाही, कारण आपण इथे जे मोहन आहे तेलाचं ते अगदी परफेक्ट घातलं आहे. त्यामुळे अजिबात हे पोळपाटाला चिटकत नाही, अगदी सहज आपल्याला हे लाटता येतं. तर इथे आपली ही एक चपाती लाटून तयार आहे. तुम्ही याची जाडी बघू शकता. तर आता आपण याच्या शंकरपाळ्या कट करून घेऊ. तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता.
तर याआधीही मी तुमच्यासोबत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना खायला बनवण्यासाठी अशा भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथे मी या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता याच पद्धतीने आपण बाकीच्या पिठाच्या देखील शंकरपाळ्या तयार करून घेऊ. तर आता या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण अशा पद्धतीने या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडू. तर या शंकरपाळ्या तळताना सुरुवातीला आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि अगदी 1-2 मिनिटानंतर मंद गॅसवरतीच आपण या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत. त्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ती अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी खुसखुशीत तळली जाते. तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. याचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी हलकासा तांबूस आलेला आहे. तर आणखीन 1 ते 1.5 मिनटं आपण या शंकरपाळ्या तळून घेऊ. तर इथे एकूण 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. अगदी छान खुसखुशीत या शंकरपाळ्या तळल्या गेल्यात. आता या आपण बाजूला काढून घेऊ आणि आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात. तर इथे आपली गव्हाच्या पिठाची खुसखुशीत तिखट शंकरपाळी तयार झालेली आहे. काय मस्त दिसते, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी तोडून देखील दाखवते. आहा, अगदी खुसखुशीत झाले. परफेक्ट प्रमाण घेऊन अगदी घरगुती साहित्यामध्ये ही आपण आज शंकरपाळी बनवले. या पद्धतीने तुम्ही देखील अशी तिखट खुसखुशीत शंकरपाळी नक्की करून पहा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.